हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललो आहे बीचवरती गुहागरला. इथून आम्हाला आता पोचायला अर्धा तास लागणार आहे. आता आम्ही इथून फाट्यावरती जाऊ. इथून बस पकडून आम्ही डायरेक्ट बीचवरती गुहागरला जाणार आहोत. तर प्रसिद्ध आहे सोबत माझ्या आणि अजून आम्ही 3-4 जण आहोत. तर आम्ही आता जाणार आहोत. जस्ट आम्ही निघतोय, 5 मिनटं आम्ही निघू. त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट आता आम्ही फाट्यावरती भेटू. एकदा चेक कर पाहिजे गाईज चाललो आहे आता आम्ही स्टॉपवरती. 2 मिनिटात आम्ही आता पोहोचू स्टॉपवरती. आणि मागे बघू शकता तुम्ही, जास्त मागे राहिले काय. तर हा मेन गावचा रोड आहे, गिंबवी गाव. आणि आता आम्ही पोचू तिथे गिंबवी फाट्यावरती, जे स्टॉप आहे. हा लाकी काय परत उद्या जाताना स्पीडने जातो. नाही येताना काढू देतो. कसं बनवलं स्टॉप? जस्ट आम्ही आता स्टॉपवरती पोचलो आहे. आणि आता आम्ही आता वाट बघतोय कधी बस येईल ती. इथे बघू शकता, इथे बसलेले आहेत स्टॉपवरती. आणि इथून आता बस येईल. वेट करायला लागणारच आहे तसंही. ह्या साईडला गुहागर आहे. इथून अर्धा तास जेमतेम लागणार आहे पोचायला आम्हाला. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल हा गुहागर बिजापूर हायवे आहे. या साईडला गुहागर आहे आणि इकडून सरळ जर आपण गेलो तर इथे चिपळूण आहे. आणि हा जर तुम्ही रोड बघताय, हा गावचा रोड आहे. इथून आम्ही आता आलो, गिंबवी गावचा रोड. आता बघूया कधी बस येते इथून गुहागर. श्रीपाद आलेला इकडे. आणि मी आता चाललोय गुहागरला. तर श्रीपाद जातोय आता बीचवरती बाईक घेऊनच. आणि आता आम्ही जातोय बसने. तर आता तू मला वाटते किती 20 मिनिटात पोचशील? 30 मिनिट्स नाही, मला असं वाटतं 20 मिनिटात पोचशील तू. श्रीपादची स्पीड एकदम चांगली आहे, ड्रायव्हिंग चांगली आहे, शंकाच घ्यायची नाही ह्याच्या गाडीवर. आणि स्पीड 100. ठीक आहे, मग चालेल, भेटू आता बीच. हे काय इथे लागलंय येणार आहे. प्रॅक्टिस शिमग्याचं डिस्कशन चालू आहे काहीतरी. शिमग्याला नारळ टाकायचं डिस्कशन चालू आहे. धावणार आहे यावर्षी. तर गाईज तो व्लॉग नक्कीच तुम्हाला बघायला मिळणार आहे. श्रीपाद नारळ टाकणार आणि तुम्ही मिस नाही करायचं शॉर्ट तो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ लाईक करा. तिला उचलू नका आणि पडेल. A few moments later. हलती नाही ही सीट. काय झालं? सीट पाहिजे. एकदम तेव्हा आलं तर घे विंडोच्या.
आता बघू शकता आम्ही शृंगारताईत आलो आहे आणि ही शृंगारताईची बाजारपेठ आहे जी पूर्ण डेन्स असते. आम्ही आता जस्ट गॉगर डेपोमध्ये पोचलो आहोत आणि इथून आम्हाला बीचवर जायला 5 मिनटं लागणार आहेत. सो लेट्स गो. श्रीपादा इथे ऑलरेडी पोचला आहे कारण तो बाईकने पुढे आलेला. तर गाईज आम्ही आता आलो आहोत घॉगर डेपोवरती आणि इथून आम्ही जाणार आहोत बीचवरती जो फक्त 2 मिनिट लांब आहे. आणि बीचवरती गेल्यावर तुम्हाला चांगलाच नजारा बघायला भेटेल कारण संध्याकाळची वेळ आहे तर सनसेट वगैरे तुम्हाला बघायला मिळेल. आणि बीचवरती गेलो आहे म्हणजे आम्हाला काहीतरी खायला लागणारच. तर आम्ही पाणीपुरी शेवपुरी खाणार आहोत. तर चला आमच्याबरोबर. गाईज हे आहे ग्वागरमधील प्रसिद्ध व्याळेश्वर मंदिर. किती मोठा आहे बघा, ह्यूज आहे मंदिर आहे एकदम मस्त असा. काय इथून बरोबर 100 मीटरवर तो समुद्र दिसतोय मला. आणि जाऊया आता इथे. बाकी सगळे येत आहेत तिथूनच. ते सुपारीचे वगैरे झाडं बघू शकतो तुम्ही, ते मस्त वाटतं एकदम. इथे नारळची वगैरे झाडं आहेत आणि एकदम काम वाटतंय, शांत वाटतंय इथे आल्यावरती. दादा, ग्वागरचा बीच स्वच्छतेसाठी ओळखला तो, स्वच्छतेसाठी काय म्हणशील? वर्षांनी मी ग्वागरच्या बीचवर आलोय. हा, तर आता मी बघणार आहे ग्वागरचा बीच कसा आहे. आणि हे साफ पण आहे, हे बीच साफ पण आहे, क्लीन दिसतोय. हा तर आता एक्सपिरियन्स घेऊ. गाईज नजारा बघू शकतो तुम्ही. एक लाईक बंद द्यायची आहे. तेरामध्ये आलो. माझ्याकडे मेमरी एक नंबर आली होती. ते दिव्याणी होती तेव्हा, दिव्याणी तेव्हाच आपण एकत्र गर्दी काहीच नाही, तुम्ही बघू शकता. आणि मी ग्रे कलरचं टी शर्ट, मोकळं आहे एकदम बीच. ग्रे कलरचं टी शर्ट होतं आणि ब्राऊन कलरची पॅन्ट होती. वाळूचा आनंद घेताना तुम्ही बघू शकता कुत्रा कसा झोपला. प्रसाद इथे पुढे आता काय समजत नाही मला काय बघतोय तो. पण श्रीपादा बरेच दिवसांनी आलाय. आता बरेच वर्ष आल्यास तू? 13 वर्षानंतर. श्रीपाद आता बोलतोय 12 वर्षानंतर. 12 वर्षानंतर तो आलेला आहे. त्यामुळे त्याच्यासाठी एक वेगळा हा आनंद असणार आहे. तर कसा एन्जॉय तो करतो हे पण बघणं पण खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. पाण्यात जाऊया. तर म्हणतो पाण्यात जाऊया. आणि एकदा तुम्ही हा सीन बघा. घोडागाडीची मजा काय वेगळीच असते. घोडे जायचं
आई काहीतरी जमवते इथे. ती बघा काय समोर काही डोक्यावर पडली. काय जमवतेस? हे शंख शिंपले जमवते. दाखव एक दाखव. काही सीन बघू शकता शेप याचा. हे काहीतरी वेगळं. जायचं का त्या बेटावर? हा बेट आहे ना. हा बेट आहे. ते बेटाच्या म्हणजे पाणी असतं. काय तर काय म्हणतात काही बेटी झाली. बोलत घे त्याच्यात माझा. हे काय जमवते दाखवा आधी इकडे. कसं दा पुढे जायचं आपण. आपण त्या साईडला जायचंय. आज ओटी असल्यामुळे पाणी खूप आतमध्ये गेलेलं आहे. हा तर जरा समुद्राजवळ जाऊन पाय भिजवून येऊया आपण. तर तसं आता म्हणतो की थोडे पाय भिजवायला लागणारच आहेत. थोडे पाय भिजवूया आपण तिथे जाऊन. मला वाटलं ते खालीवर गेलं. कसं जायचं आतमध्ये? प्रसाद दा अरे चप्पल काढला. प्रसाद आता कसा येते मला बघायचंच आहे. हा पाणी पाणी. हा आम्ही एकदा गेलेलं आहे. आपण एकदा गेलेलं आहे. सीन बघू शकतो. मस्त वाटतं एकदम. थोडी ओटी असल्या कारणाने लाटा थोड्या मागे आहेत. नाहीतर भरती जेव्हा असते तेव्हा पाणी खूप जवळ येतं. अगदी इथपर्यंत येतं. पण आत्ता सध्या तरी पाणी मागेच आहे आणि थोडं शांत आहे एकदम समुद्र. इथे वाटते चप्पला काढतायत. मला पण काढावं लागणार आहे चप्पल असं वाटतंय. लगेच चप्पल काढून घेऊ. ए कुठंच आहे चला. म्हणून पॅन्ट प्रसादा घालू नकोस. जीन्स घालून आलाय तू. हा असं बस झालं. जरा फोल्ड करतो म्हणजे ते खाली येणार नाही. चला बस शिपता पळतोय कुठे समजत नाही. असं काय पोहायलाच पळतोय. पाणी आता आलंय. आता बघू शकतो तुम्ही. बाहेरच नाही काढत आहे. आयफोन बाहेर काय व्हिडिओ असं करायचं. उडी मारते मी ती शूट करायची. शिपत आयफोन काढत नाही बाहेर. मला ह्याच मॉलमध्ये शूट करायला लागणार सगळं असं वाटतंय. काही त्याच्याकडे आयफोन आहे पण काढत नाही बाहेर तो. खाली खाली वाटते. आता दादावर पाण्यात दिसत नाही ना. असं तर पाण्यात दिसत नाही आपण. हे माग पिक्चर का? प्रसादा थोडी एक क्वेश्चन आहे. जेव्हा आपण असं पुढे पुढे जातो तेव्हा असं वाळू आतमध्ये जाते का अशी काय करायला? लाटांचा जो फोर्स असतो ना त्यामुळे ती जेव्हा लाटा परत जात असतात तेव्हा खालची जी वाळू असते ती खूप बारीक असते. ती कमी कमी लाटांबरोबर आतमध्ये परत समुद्रात खेचली जाते. त्यामुळे आईज लाईक पण द्यायच्यासाठी. गाईज इंस्टाग्राम रील्स शूट करण्याची टाइम आलेला आहे आणि श्रीपाद दा आता सगळ्याला घेऊन इंस्टाग्राम रील्स शूट करणार आहे. तसं श्रीपाद करणार की नाही? ट्रेंडिंग सॉन्ग आम्ही शूट करणार आहे. तर मित्रांनो जस्ट आता जमचा एक शूट झालेला आहे. प्रसाद दा दाखव जमचा शूट काय केलं असतो. बनाना राईट शूट काय केलं दाखव. बघू शकता जम केली. श्रीपदाला खाण्याची घाई झालेली आहे या ठिकाणी. मला खूप वर्षांत आलो तर मला आता कशी क्रेविंग झालेली आहे. मी येऊन काय तू काय खाणार काय ते सांगा दे ना. आता जे मिळेल ते मी खाणार. मिळेल ते खाणार आहेस. शेवपुरी. शेवपुरी. मला पाणीपुरी मला दही आणि शेवपुरी दही पण. बटाटा पुरी. दही बटाटा पुरी. येस. आधीच ठरवलं. आता काय प्रॅक्टिस करतोय. फोटोशूट चाललेला आहे इकडे काहीतरी. काय समजत नाही काय चाललंय. पसंत आहे काहीतरी उभं आहे इथे. का घोड्यांची हाईट एवढी कमी काय? हाईट लहान आहे घोड्यांची काय? घोडे लहान लहान घोडे काय? कोणते घोडे? धनगरी धनगिरी घोडे.
बेंड्रावाल्यांचे असते बघा धनगर लोक. हा अच्छा अच्छा हा वल्लभ तिकडे जातीला लहान असतं. हा घे सेल्फी घे दादा. आणि ते हायटेड असतात ते कोडे कोणते? ते काठेवाड म्हणजे बी 4 जाती असतात. अच्छा हा हा यारचडी असतो, हा शिंदे असतो, पंजाब असतो, लुगडा असतो, काठेवाड असतो, साधा काठेवाड अच्छा. असतो, भरपूर जाती. ह्याच्यात पण जाती. आपण यांच्यावर बसू शकतो का? हो यांच्यावर बसू शकतो आपण? आहे. हो, विष्णुदेवीला हे चालते ना. हा हा अच्छा हा ते बघण्याचं आहे काय? होय कृष्ण घाट चढते. बसत आहे का? नाही नाही कुठलं गाव? गाव गिमवी हा? गिमवी गाव तुम्ही कुठं आले? ते आपलं हे माहिती आहे का चिखली वगैरे हा, हा. त्याच्या पुढेच हां ते खाण्याची उत्तम सोय आहे. हो खाण्याची मस्त. उत्तम. आणि बीचवरती आलो आणि आपण काही खाल्लेलं नाही. शेवपुरी, पाणीपुरी तर काय मिळतं. चिपदाला 12 वर्षानंतर चिपदा खातोय. हो. इंटरेस्टिंग असणार चिपदा. काळा येतोय. मी काढू शकतो. हे काय करताय ना काय करताय तुकडा काढून झाले असतील तर त्या खाऊ शकतो हा, ती फोटो चपला काढायची. गेल्या आपल्या? खायला जायचं. चपला कुठे गेल्या? आपलं तिकडे शूट करून झालेलं आहे. आता आम्ही चाललोय काहीतरी खाण्यासाठी. तर आता जस्ट आम्ही 2 मिनिटात निघू. आम्ही तुमचं काही चालू दे होतं ठेवलेली आहे. सगळ्यांना भूक लागली 2 मिनिटात निघू आम्ही लगेच. प्रसाद काय ठरवलंयस का मेनू? मेनू एक समोसा चाट खाणार आहे मी. आणि समोसा चाट खाल्ल्यानंतर पाणीपुरी खाणार आहे. आणि शेवपुरी जर जमलीस तर जमलीस तर? खाणार आहे. जमणार असं वाटतंय मला जमेल. बघू. कॅपॅसिटी किती आहे बघूया त्याची. लवकर पोहोचा आपण जाऊया तिथे हॉटेलमध्ये हो. आणि लगेच ऑर्डर करू या. चला लवकर चला. गाईज हे उंट बघू शकता तुम्ही. यांची एक खास बात म्हणजे हे एका टायमाला 150 ते 200 लिटर पाणी पिऊ शकतात. आपलं गोवागरमध्ये. ते बघ आपलं घोगर. परत फोटोशूट. हा दादा. हे आहे आपलं गुहागर. काय काय ऑर्डर केलंय? शेवपुरी ऑर्डर केलेली आहे समोसा चाट. आणि हे काय समोसा चाट ना. पण मेजॉरिटी जर बघितली आपण तर इथे शेवपुरी दिसते. पाणीपुरी नंतर ऑर्डर केली जाणार. ब्लॉगला नक्की लाईक करा. बघितलं काय चालू आहे ते? आणि खायला काय स्पून नाही तिथे. आहेत ना. तिखट आहे. असं घे ना. मस्त आहे शेवपुरी एकदम स्पायसी. दादानी काय घेतलंय? समोसा दही शेवपुरी. कसं आहे काय नाही मस्त. दादा तू? दही शेवपुरी. टेस्ट कशी आहे?
तसं माझी घ्यायची इच्छा नव्हती, आता घेतो फक्त फोर्स केला तुला म्हणून मी घेतो. नाहीतर मी खाणार नव्हतो. बोललो अख्खी खाणार पाणीपुरी ना? अरे फुल प्लेट ना? 6 प्लेट. फुल प्लेट खाणार ना? 1 2 3 4 5 6. हे आदी मानव आहे, कोण? आदी आणि मानव दोघात मिळून एकच तिकीट. शेपाचा टेस्ट कशी 12 वर्षानंतर? मस्त, खूप एकदम चांगलं. एक शेवपुरी घे ना. तृप्ती ती पहिल्यांदा खाते काहीतरी. मी पहिल्यांदा नाही खात. मग मी वेळ खाल्लाय. मी जेव्हा पण येते तेव्हा मी इकडे येते. वेळ खाल्लाय. ही टेस्ट एकदम मस्त असते. पाणी तू आता इथे किती वर्षांनी खातेस? वर्षाने दिवस? महिन्याने खाते. महिन्याने. पण श्रीपादा 12 वर्ष. 12 वर्षांनी. पहिल्यांदा गुहागरमध्ये, हां मी पहिल्यांदा गुहागरमध्ये. हां, याच्या आधी कधी आली नाही. तिला विचारलं मी पहिल्यांदा. तिला तुला गुहागरच वाटलं? मस्त छान. रिलॅक्स. बीच कसा आहे? पहिला एक्सपिरियन्स तिथं आपल्यासोबत. पहिला एक्सपिरियन्स आहे ना. काय ऑर्डर करतो तो? पाणीपुरी. ते गणेश सारखं झालं, ते पाणीपुरी आली. गणेश सारखं झालं. पाणीपुरी आलेली आहे. आवाज नाही मला. ते 5 पैसे कॉइन नोट. प्रसाद पण घेऊन आलाय. सर्विंग बघू शकता कशा प्रकारे मस्त सर्विंग दिलेली आहे. सुपाताने सुरुवात केला नाही. सुपाता टेस्ट चांगला घेत कशी आहे ते. येस. खा खा. टेस्टी एकदम. पाणीपुरी ना एक वेगळीच आहे. म्हणजे दोन्ही पाणी मिक्स आहे ते. पुरा टेस्टी आहे. तिखट पाणी आणि गोड पाणी एकातच आहे. भारी माहिती त्याला पाहिजे. पण रोज नाही येऊ शकत. हा, रोज हप्त्याची गाडी पकडायची नाही. कशी होती पाणीपुरी? पण मस्त होती. हात धुवून घेऊया. हे इथे काय लिहिलंय? एकच विनंती, तोंड धुताना कृपया वाघाचे आवाज काढू नका, इतर प्राणी घाबरतात. नाही, नारळ तू कुठून ए दादा तिथे लिहिलं इतर प्राणी घाबरतात. काढू नका ते पण. ओली भेळ, सुकी भेळ, दही भेळ. बघू नको त्याने बघितलं. जावं लागेल. दादा चाललास? निघालात? हो. बाय. मस्त वाटला. मजा आली ना. असं आपण केला पाहिजे काय. आता आपण शिमल्याला येऊया. मी इथे येणार आहे. आम्ही तर आहे. मोठे यायला पाहिजे ना. मोठे आले तर दादा आणि वहिनी चाललेत पुढे बाईकने, कारण त्यांना जायचंय मुंबईला. तर आपण इथे बॅक टू मुंबई. बाय. यांचं काय चाललंय बघूया. इकडे चायनीज सेंटर आहे आणि चायनीज सेंटर बघून प्रसादाच्या तोंडाला पाणी सुटलं. होय दादा? हो, चायनीज खायची इच्छा आहे, पण इथे शुक्रवार असल्यामुळे बाकी कोण इतर सदस्य खाणारं नाही आहे. मला कंपनी नाही मिळणार आहे म्हणून मी आज नाही खाते. ठीक आहे. पण पोट नाही पाणी घरी जातो आम्ही. सो गाईज, आता आम्ही घरी निघतो. ब्लॉग आवडल्यास ब्लॉग लाईक करा आणि चॅनलला करा सबस्क्राईब. तोपर्यंत आलो मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन. बाय बाय.